उपवासाच्या पदार्थातला हा केळ्यांचा पदार्थ तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नसेल केला तर नक्की करा. यासाठी मी 5 ते 6 कच्ची केळी घेतलेली आहेत. ती धुवून घेतलेली आहेत. त्याचा शेंडा आणि खालचा भाग थोडासा काढून टाकला आणि डब्यात घेऊन कुकरच्या भांड्यामध्ये आपण त्याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्या की मग आपण कुकर बंद करायचा आणि थंड झाल्यानंतर ही केळी सोलून घ्यायची. ती अगदी व्यवस्थित सोलली जातात. केळी सोलून झाली की ती मी थंड झाल्यावर ग्रेटरवर बारीक किसून घेतली आणि नंतर मग कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली. जिरं खमंग असं परतून घ्यायचं. मग त्याच्यावर तिखट अशा 7-8 मिरच्या चिरून घातल्या. त्या घातल्यानंतर त्याच्यावरती हा कीस घातला आणि तो 2 मिनटासाठी परतून घेतला. गॅसची फ्लेम लो केली आणि त्याच्यावरती मी चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धी वाटी दाण्याचा कूट घातला. तो घातला आणि छान असं परतून घेतलं. 1-2 मिनटं वाफ काढायची आणि त्याच्यावर ओलं खोबरं घालायचं. ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते. तयार आहे आपला हा देवीचा प्रसाद.